गवळणी बांधते धारणासी गळा खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदा भोजन हिंडेरा नुरान गाई पाठी। भक्ताच्या भक्तीने तो भगवान परमात्मा ऋणी होत असतो। ते ऋणवन पै देखो नियंगी मी या फुल्याच उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी। त्या भक्ताच्या भक्तीचं ऋण झाल्यानंतर तो भगवान परमात्मा ऋणी होतो आणि ते ऋण फेडण्यासाठी तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी नाना प्रकारच्या लीला करतो आणि भक्ताच्या अंगामध्ये एवढी शक्ती येते भक्ती करून एवढी शक्ती येते की ते भगवान परमात्म्याला बांधण्याचं सुद्धा काम करतात। तेच अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज गवळणी बांधती धारणाची गळा 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 खेळत्या गोपाळा गाई माग खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदा भोजन धावनिया मागे यशोदा भोजन खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदा भोजन धावनिया मागे यशोदा भोजन गवळणी बांधती धारणाची गळा गवळणी बांधती धारणाची गळा गवळणी बांधिती धारणाची गळा गवळणी बांधिती धारणाची गळा हो 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 आ, 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 हो हो हा हो हो गवळणी बांधती धारणाची गळा खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदा भोजन धावनिया मागे यशोदा भोजन धावनिया मागे यशोदा भोजन धावनिया मागे यशोदा भोजन मागे यशोदा भोजन जोरात वाजवायचा टाळ्या सर्वजण। गवळणी बांधते धारणासी गळा खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म। गवळणींना हेही सुद्धा कळलं नाही कधी कधी की आम्ही ज्या देवाला बांधतोय ज्या देवावर आम्ही ताबा गाजवतोय तो देव साक्षात परब्रह्म आहे। हे कळालं नाही, हे भक्तीचाच प्रताप। अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापि सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति। अर्जुनाला हे कळालं नाही की माझ्या रथाचं सारथ्य कर्म करणारा भगवान हा जगताधार जगताधिष्ठान आहे। अर्जुनाच्या रथाचा कधी खरारा करणे, अर्जुनाच्या रथाची घोडी धुणे, अर्जुनाला रथामध्ये बसत असताना जर जड चाललं तर भगवान परमात्मा आपले सगळे चिन्ह असणाऱ्या हातावर भगवान परमात्म्याने असा हात करावा। अर्जुनाने बुटासहित पाव भगवान परमात्म्याच्या हातावर द्यावा
आणि नंतर रथावर बसावं. पण देवाला अर्जुनाला हे कळालं नाही की साक्षात परब्रह्म आहे. भक्ताचा हा अधिकार आहे. भक्ती करत असताना इतक्या व्यापक स्वरूपाला प्राप्त होतो की देवसुद्धा माझ्या हाताने बांधला जातो हे कळत नाही. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. कळत नाही की आपल्या समवेत खेळणारा नाना प्रकारचे खेळ खेळले आपण पाहिले. एक खेळ खेळत असताना एक कुरघोडी नावाचा खेळ होता त्या काळामध्ये. आपणही सगळेजण कुरघोडी नावाचा खेळ खेळत होतो. एकाने वाकून उभं राहायचं. आता ते कुरघोडी नावाचा खेळ जमणारच नाही. आता उभं राहणाऱ्या माणसाला खाली कसं पडायचं हे माहीत आहे, पण वाकलेल्याच्या पाठीवरून पलीकडं उडी मारायची हे कुरघोडी नावाचे खेळ आपण खेळलेले, सर्वांनी खेळलेले. असं समजायचं नाही की मी याच्यात बलवान होतो. एक आपल्या इकडे सुळूक काडी नावाची एक खेळ होता, आहे का नाही. हे सगळे खेळ आपण खेळलेत. आपण सगळेजण वानराचे सख्खे साडभाऊच आहोत. पण आता विसरलो आपण. महाराज एक पाया खालून काडी अशी फेकायची, डाब 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 म्हणत राहायचं, पण दमायचं नाही, तोंडानं चालू ठेवायचं. भजण्याचं तरी विकास महाराजांनी एकदाच म्हणलं ना, आता गप्प बसले. त्याला सारखं म्हणत राहायचं, डाब 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 डाब. पळत जायचं, ती काठी पकडून आणायची आणि तोपर्यंत या बाकीच्या वानरांनी झाडावर चढायचं. नाही चढलं तर त्याला पकडायची. इतकी शूरवीर होतो आपण. कुठे गेली आपली शूरता लक्षात घ्या. आणि म्हणून हे सर्व खेळ आपण खेळले. या महिलांनी सुद्धा 5-5 हांडी एकावर एक घेऊन पाणी भरलेलं आहे. एक हंडा, दुसरा हंडा, तिसरा हंडा, चौथा हंडा. आणि एवढं करत असताना लेकरं किती असायची? डझनानं लेकरं असायची, डझनानं. एवढं करत असताना जेवढे हांडे त्याच्यापेक्षा जास्त पोरं होते. तरीही स्त्रिया कसल्याच प्रकारच्या डगमगायच्या नाही. या काळात लेकरं किती आहेत? हम दो हमारे दो. काही तर असे कंजूस आहेत त्याचं तोंड पाहू नये. एकच लेकरू त्यांना. किती? हां, देवाच्या कृपेनं झालं नसेल ती गोष्ट वेगळी, पण आमचं फॅमिली प्लॅनिंग आहे. अरे तोंड पाहू नये तुझं. एक लेकरू आणि तरी पहा तर बायको दररोज दवाखान्यात. सगळी सोयाबीन बाईच्याच खर्ची. गर्भ राहिल्यापासून नाही, सोयरीक झाल्यापासून बाईचा दवाखाना सुरू करा पाहिजेत. आता कधीपासून? सोयरीक झाल्यापासून. इतका काळ आपला आजाराने आपण ग्रस्त झालेलो आहोत. याला कारण आपण फार संकुचित झालो, फार निर्बल आपण झालेलो आहे. याला कारण आपली भक्ती राहिलेली नाही. सांगत होतो एवढे खेळ आपण खेळले, एवढे लेकरं होते महिलांना. महिलाही सुद्धा बलवान होत्या, पुष्कळ बलवान होत्या महिला. 10 लेकरं सांभाळणं काही सोपं नाही. एका बाईला 10 लेकरं होते. लेकरं तर किती होती त्याचा पत्ताच नाही. पण 10 लेकरं एस टीमध्ये गेली. एस टीमध्ये गेल्यानंतर कंडक्टरनं सांगितलं, म्हणे अरे हे लेकरं कोणाचे आहेत? हे जसे कीर्तनात बोलतात नाही, लेकरं कोणाचे आहेत? कंडक्टर त्रस्त झाला त्या बाईच्या लेकरं पाहून. एक तर असा होता की कुठेही स्टॉप यायच्या आधीच घंटी वाजवायचा, टिन 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 टिन. वसारी रोडनं गणपती दिसला, तिथंच गाडी उभी केली. कंडक्टर म्हणे हे कार्ट आहे तर कोणाचं? कुठेही गाव दिसत नाही, घर दिसत नाही, घंटी वाजवणारं कार्ट कोणाचं? नंबर 1चं होतं ते. स्टॉप यायच्या आधी घंटी वाजवणारं तिचंच होतं ते. दुसरं तर गेलं. दुसरं असं खतरनाक होतं. हे अभिमन्यू साधुबा बसलेले. यायचा चष्मा दिसला की धरायचं आणि बाहेर फेकून द्यायचं. विष्णू महाराज बसलेले, चष्मा धरायचं आणि खाली फेकायचं. हे सगळी मंडळी दिसलेले चष्मा. अरे हे कार्टे आहेत कोणाचे? 2 नंबरचं होतं ते, चष्मे खाली फेकणार. 3ऱ्या नंबरचं सांगू तुम्हाला, ज्याचे बोगस 75 वर्षाचे कार्ड करून गेलो ते माणिक साधुबा, त्याचे कार्ड बाहेर फेकून देत होतं. ते 4थ्या क्रमांकाचं तिचं कार्ट होतं. कंडक्टर त्रस्त झाला. ही सैन्य आहे तरी कोणाची? की हे आधार कार्ड फेकून द्यायला लागलं. हे 5वं तर असं होतं, ती मागची खिडकी होती ना, ती उघडझाप करायचं, असं उघडझाप करायचं जसं का मल्ल आहे असा. 6वं तर एवढं विचित्र होतं ना. 6वं कंडक्टर ड्रायव्हरच्या पाठीमागं गेलं आणि ड्रायव्हर साहेबाची डोळे झापू लागलं. अरे बापरे बापरे बापरे. 7वं गिअर मागं पुढं करू लागलं. अक्षरशः ड्रायव्हर कंडक्टरनं गाडी उभी केली. विचारलं, बाई हे लेकरं तरी आहेत कोणाचे का वरून पडले? कोणाचे? ती गाडी उभी केली, सांगा कोणाचे? बाई म्हणे, दादा एवढी आग करायला काय झालं रे तुला? तुला काही लेकरं बाळ नाही?
बाई लेकरं बाळ प्रत्येकाला आहेत, मलाही लेकरं आहेत, तुलाही लेकरं आहेत, परंतु तुला समजत कसं नाही, गावाला जात असताना अर्धे लेकरं सोबत आणायचे, अर्धे घरी ठेवायचे. ती म्हणे मी काही एवढी मूर्ख आहे का, हे अर्धेच तर संघ आणलेत. अरे बापरे, कंडक्टर सुपर कोमात गेला, अर्धे संघ आहेत. बाई मग अर्धे जर संघ आहेत याचा अर्थ 10 इथं होते, 10 घरी. जरा गरीब पाहून आणायची. बाई म्हणे मला इतकी अक्कल नाही का, हे सगळ्यात गरीब आहेत. म्हणजे ड्रायव्हरचे जर डोळे झाकणारे जर गरीब आहेत तर घरचे कोणाचे डोळे झाकत असतील कल्पना करा. एवढे लेकरं बायांकडे होते तरी बाया असे धारिष्ट्य संपन्न होत्या. आपणही गोपाळ बलशाली होतो. भारत महाराजांचा हरिपाठ अजूनही ते बलवान आहेत. पातेलभर भाजी हरिपाठ झाल्यावर खातात ते, संध्याकाळी कीर्तन झाल्यावर सगळ्यांचं. आणि इतके जण तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत पावल्या खेळायच्या, फुगड्या खेळायच्या, कोल्हाट उड्या मारायच्या. एखादी कोल्हाटीन जेवढी उडी मारणार नाही ती पण दमल, पण भारत महाराज त्याच्यापेक्षा जास्त उड्या मारतात. अजूनही काही वैष्णवाकडे बल आहे. लक्षात घ्या, आपण दुबळे झालो. त्याच्यातला एक खेळ होता कुरघोडी नावाचा खेळ. आणि तो कुरघोडी नावाचा खेळ खेळत असताना सुद्धा भगवान परमात्म्यावर राज्य आलं आणि भगवान परमात्म्याला खाली अंगठे धरून उभं करण्यात आलं. ज्यावेळेस बाकीचे पैलवानासारखे गोपाळ होते, बलवान देवाच्या पाठीवरून उडी मारायचे आणि देवाला कंटाळा यायचा, त्यावेळेस गोपाळ देवाला म्हणू लागले, कृष्णा आता डाव खेळ, काना रडीला येऊ नको, आता खेळ डाव, जाऊ नको रडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. किती करशील रे कुरघोडी, करशील रे कुरघोडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. तब 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 गाडी आला तिकून रावतेला धोकून गेला गुडगावाकून, गेला गुडगावाकून, गेला गुडगावाकून. अरे कृष्णा किती करशील रे कुरघोडी, करशील रे कुरघोडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. मला 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 कसा पडला आला तुझ्यावरी रास, नाही कुंडली मात, नाही कुंडली मात, नाही कुंडली मात, नाही कुंडली मात. मला 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 क्या बात. हे मला 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 कसा तुझ्यावरी रास, नाही कुंडली मात, कुंडली मात, नाही कुंडली मात, नाही कुंडली मात. हे देवा किती करशील रे कुरघोडी. हे कृष्णा जय हो आता कृष्णा. वा लखन महाराज, लक्ष्मीकांत बाजे हो. कृष्णा रे हे कान्हा, कान्हा, कान्हा किती करशील रे कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. जाऊ
कोटेशन आहेत त्याचे आरो आवरो असतात ना ते गाण्याचे ते म्हणून हे यांच्यासाठीच गवळण काढली आणि तेच मुखी बसले. अखेर त्यांच्या तोंडातून घेतली ही नोंद. कानोबा खेळ डावं जाऊ नको का रे कृष्णा, कितीक वेळ आमची कुरघोडी तू करशील, पण तुझ्यावर डाव आल्यानंतर मात्र तू कुरघोडी व्हायला तयार नाही. धर अंगठे पायाचे. देवाला खाली वाकवलं. सगळ्या गोपाळांनी देवाच्या अंगावर मस्ती केली. सांगा त्यांना वाटत असेल काय परब्रह्म आहे? नाही. ब्रह्मविदेचा जनिता महाराज वर्णन करतात. ब्रह्मविधीचा जनिता आहे भगवान परमात्मा. भगवान परमात्मा सहस्र या अनंत ब्रह्मांडाचा धनी आहे. सहस्र पत्न्यांचा मालक आहे. एवढं सर्व असताना गाई राखी तो गोवळा, श्रुतीने नवे ते लीला. माझा अचानक आवाज बसला रात्री कस तरी. वेदासन का छंदे छंदे वेणुवाजे, त्रिभुवनी गनु गाजे, छंदे छंदे वेणुवाजे, गनु गाजे. ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखितो गोवळा, श्रुती नेनवेते लीला वेदा सनकादिका. परमात्मा कोण होता खरा तर? महाराज म्हणतात ब्रह्मविद्येचा पुतळा साक्षात परब्रह्म स्वरूप भगवान परमात्मा. पण या गोपाळांच्या समवेत गायी राखण्याचं काम करत होता. गायी राखी तो गोवळा. गोवळा म्हणजे वेडसर मनुष्य होऊन या गोपाळांच्या समवेत भगवान परमात्म्याने गायी राखण्याचं काम केलं. श्रुती नेनवेते लीला. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति नो मनः, यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम. असं अगम्य असणारे हे अगोचर तत्व, जे कसल्याही प्रमाणाला आकलन होणारं हे जे तत्व आहे, परंतु ते गोपाळांना सुद्धा कळालं नाही. आणि खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म म्हणून त्यांच्यासमोर देव लपंडाव खेळत होता. नाना प्रकारचे खेळ खेळत होता. आणि एवढं सुद्धा असताना देवाने होऊन यशोदेकडे जावं आणि यशोदेला विनंती करा की मा मला भूक लागली, मला जेवाय दे. अभंगाचं दुसरं. धावनी मागती यशोदा भोजन, धावनी मागती यशोदा भोजन, हे धावनी मागे यशोदा भोजन, धावनी घालनी मागे यशोदा भोजन, धावनी मागती यशोदा भोजन, धावनी मागती यशोदा भोजन, धावनी मागे यशोदा भोजन, धावनी मागे यशोदा भोजन. धावनिया मागे यशोदा भोजन, यशोदा भोजन, यशोदा भोजन, धावनी मागे यशोदा भोजन, धावनिया मागे यशोदा भोजन, धावनिया मागे यशोदा भोजन, धावनी मागती यशोदा भोजन, धावनी मागती यशोदा भोजन, धावनी मागती यशोदा भोजन, धावनी मागती यशोदा भोजन. गाई पाठी, गाई पाठी, धावनी मागती यशोदा भोजन, धावनी मागती यशोदा भोजन, यशोदा भोजन. तुमच्या चाल ध्यानात राहण्यासाठी फक्त रिपीट केली. विठ्ठल 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 धावनिया मागे यशोदा भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. महाराज म्हणतात भक्ताचा एवढा अधिकार आहे, त्या भक्ताच्या भक्तीने तो भगवान परमात्मा बळी पडतो आणि त्यांच्या घरी जाऊन होऊन पृच्छा करतो आणि मा मला जेवायला दे.
साधूंच्या सोबत जेवण करत असताना देवाला थोडाही संकोच वाटत नाही. एक उदाहरण सांगतो आणि माझी सेवा मी समाप्त करतो. तुम्ही यात्रेला जात असता, या गावची भरपूर मंडळी यात्रेला गेलेली आहे. यात्रेला गेल्यानंतर तिकडून यात्रेहून आल्यानंतर एक जेवण द्यावं लागत असतं. काय म्हणतात त्या जेवणाला? मावद्य. हां, काय म्हणतात ही मंडळीला विचारा. काय म्हणतो आपण? मावंद्या. काय म्हणतो? मावंद्या म्हणतो आपण. त्याचा खरा शब्द असा आहे मावद. काय शब्द? मावद. मा म्हणजे नको, वद म्हणजे बोलू. यात्रेला गेला तू बोलू नको. यात्रेला गेल्यानंतर सांगू नये माणसाने की या यात्रेला गेलो, काय देवस्थान होतं, काय चढलो, काय उतरलो, काय तिथे जेवायची सोय होती, हे सांगत नसतात. ते सांगितल्यानं काय होत असते? अभिमान वाढत असतो. आणि म्हणून सांगत नाही. त्याचा शब्द खरा अर्थ आहे मावद. बस 5 मिनटं शांतता राखा, कीर्तन समाप्त होणार. मग काय झालं की नामदेवराय ज्ञानोबारायांच्या सोबत यात्रा करून आले, सगळं भारत भ्रमण करून आले. आता नामदेवरायाचा सोहळा करावा कोणा, हे एक विशेष आहे. नामदेवरायाच्या पाठीमागं कोणीच नव्हतं. एके दिवशी नामदेवराय यात्रा करून आल्यानंतर देवाला हर्ष झाला. त्याचा कधी कधी भक्ताचा हर्ष होतो देवा. तुम्हाला विचारा, भारत महाराज आहेत, तिथं विष्णू महाराज आहेत, सागर महाराज आहेत. कधी स्वामीजीला लेकराच्या बोलण्याचा आवाजही कीर्तनात सहन झाला नाही. कधीच नाही. कोणाही श्रीमंत घरचं लेकरू असा बोलण्याचा आवाज स्वामीजीच्या कीर्तनात कधीच नाही. आणि काल त्याच्या कीर्तनात पोरं येडेवाकडे उड्या मारू लागले. त्यांनी सांगितलं मी जीवन बदललं. आता खरंच बदललं. भक्तासाठी देव कधी कधी सोहळा करत असतो. आणि खरंच स्वामीजी जर बदलले नसते तर तो एक पोरगा होता कालचा, काय होत्यास ना, लक्ष्मण का काय नाही, कृष्ण मोठा होता. हां, कृष्णा लक्ष्मण पोरगा होता. नाव ठेवायच्या दिवशीच आई वारली त्याची. नाव ठेवायचे वडील आधी वारले, आईच्या गर्भ वाढत होता. नाव ठेवायच्या दिवशी लेकरू वारलं, आई वारली. आजीनं सांभाळ केला. गाईचं दूध विकत घेतलं लोकांच्या मोलमजुरीला जाऊन आणि त्या लेकराला पाजलं आणि त्या लेकराला स्वामीजीकडं आणून दिलं. आता स्वामीजी देखता या गोष्टी सांगता येत नाहीत. तुमच्या भागाचा एवढा मान स्वामीजींनी केलेला आहे. एक तुकाराम महाराज नावाचा एक इथे वारकरी आला होता काल गोवर्धनचा. त्यांना अशी 40 वर्ष संतती नव्हती. 40 वर्ष. ऐका बरं सगळेजण ऐका जरा 2 मिनटं. आणि महागावला ते आले. महागावला आल्यानंतर त्यांनी स्वामीजीला खंत व्यक्त केली. अशी चिंचेच्या झाडाखाली स्वामीजी बसलेले होते. स्वामीजी मला संतती नाही. स्वामीजींनी सांगितलं संतती का होणार नाही, पण लोक संतती झाल्यानंतर देवाला देत नाहीत म्हणून संतती होत नाही. स्वामीजी तुमचा जर आशीर्वाद असला आणि मला जर संतती झाली, तुम्ही जोपर्यंत लेकरू पिईल आईला तोचपर्यंत फक्त मी माझ्याजवळ ठेवील आणि त्याचं पिणं बंद झालं की मी तुमच्या घरी आणून देईल. 40 वर्षाच्या नंतर त्या तुकाराम खोडके नावाच्या सद्ग्रस्ताला काल इथं हजर होते. ते पोरगा झाला आणि पोरग जमतेम किती वर्ष पिते आईला? 2 वर्ष आईला पिते. 2 वर्ष आईला पिते. पण ते लेकरू स्वामीजीच्या प्रसादातला असल्यामुळे महाराज 16व्याच महिने त्यानं आईचं दूध पिणं बंद केलं. 16व्या महिन्याला आपल्या आई लेकराने पिऊ नये म्हणून काय काय उपाय करतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे. कोणी कारल्याचा पाला लावते, कोणी काय काय कडू लेकराला. आईला स्तनाला लेकरू चिटकू नये म्हणून नाना प्रकारचे उपाय करावे लागतात. त्या छोट्याशा बाळाने 16व्या महिनी सोडून दिला आईला पिणं आणि रडू लागला बालक. त्यांना ध्यान झालं की आपण स्वामीजीला शब्द दिला होता हे लेकरू तुम्हाला आणून देऊ म्हणून. लेकराचं रडणं बंद केव्हा झालं? लेकरू उचललं आणि स्वामीजीच्या आश्रमात पळस खेळला नेऊन घातल्याबरोबर त्या बाळकाचं रडणं बंद झालं. काय चमत्कार आहे. ते साधू काल आपल्या गावात आले होते आणि म्हणून संदीप पाटलांना त्या लेकरांचं कौतुक आणि स्वामीजींचं कार्य पाहून संदीप पाटलाला इच्छा झाली. त्यांनी स्वतःच्या स्वकर्तृत्वातून स्वउत्पन्नातून 11,000 रुपये आज माझ्याजवळ दिलेले आहेत. माझ्याजवळ आहेत. ते रात्री म्हटले ऑनलाईन पेमेंट करू.
पण आज माझ्याजवळ ते प्राप्त झालेले आहेत. लक्षात घ्या, 16व्या महिनी हरिदास त्या बालकानं पिणं बंद केलं. तिथं गेल्यानंतर लेकराचं नाव स्वामीजींनी ठेवलं. काय ठेवलं नाव त्यांचं? हरिदास. हरिदास. आज आता आश्रमाचे उत्तराधिकारी तेच बनणार आहेत, हरिदास महाराज. आणि ते कुठले आहेत? गोवर्धन. सांगत नसतात साधूचं कुळ, पण तुमच्यासाठी सांगतो, गोवर्धनचे आहेत. तुमचाच आश्रम आहे, स्वामीजींचा आश्रम, दुसरा कोणता नाही. 4 किलोमीटर जर आपली तांबारी संपली की 2च किलोमीटर गोवर्धन आहे. म्हणजे तुमच्याच गावच्या मिस्त्रीनं बांधकाम केलेलं आहे आणि तुमच्याच गावचा मनुष्य उत्तराधिकारी आश्रमाचा आहे. म्हणून गुरुदेव स्वामीचा आश्रम दुसरा कोणाचा नसून हा तुमच्याच गावचा आहे. एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ही साधूंची किमया आहे, ही भक्तांची किमया आहे. म्हणून स्वामीजींना जसा त्या लेकराच्या विषयी लळा लागला तसा देवालाही भक्तांच्या विषयी लळा लागत असतो. आणि म्हणून नामदेवरायाने विचार केला, नामदेवरायाने यात्रा केली. देवाला विचार आला की नामदेवरायाचं मावत कोण करल. एके दिवशी देवाने रुक्मिणीला प्रश्न केला, रुक्मिणी, अगं सगळे लोक यात्रेहून येतात आणि मोठ्या हौशीनं त्याचं मावत करतात, माझ्या नामदेवाला कोणीच नाही, नामदेवरायाचं मावत कोण करेल. त्यावेळेस रुक्मिणीने सांगितलं, हा असं कसं म्हणता की नामदेवरायाला कोणी नाही. पांडुरंगा शब्द मागं घ्या तुमचे, माझ्या नामदेवाला कोणी नाही असं म्हणू नका. मी रुक्मिणी त्याची माय आहे आणि तुम्ही पांडुरंग त्याचे बाप आहात. एक काम करा, आमंत्रण देण्याचं काम तुम्ही करा, स्वयंपाक करण्याचं काम मी करते. आणि उद्या सीताराम बाबाच्या मंदिरात जसं आमंत्रण दिलं ना 12 वाजताचं, तसं आमंत्रण देऊन टाका. पांडुरंगाने अक्षदाचा द्रोण घेतला, सोबत नामदेवाला घेतलं. काल कसे स्वामीजीच्या व्यासपीठावर लेकरं होते, अशा 5 वर्षाच्या नामदेवाला सोबत घेतलं. नामदेवराय थोडी मोठे झाले होते, नामदेवराला सोबत घेतलं. 2 मिनिट सोबत घेतल्यानंतर प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी भगवान परमात्मा आमंत्रण द्यायला जायचे. अहो ब्राह्मण बुवा, तुमच्या गावचे ब्राह्मण अभिमान साधुबा बसलेली तिथं. अभिमन्यू साधुबाने सीताराम महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. एवढं चांगलं जीवन आहे त्यांचं. तुमची जवळपास सगळ्यांची लग्न अभिमन्यू साधुबाच्या हातानंच पार पडलेली आहेत आणि इतकी सुंदर सेवा ते देतात. त्यांचं नाव अभिमन्यू म्हणल्यापेक्षा अभिमान पाहिजेत होतं की त्यांना कोण्याच गोष्टीचा अभिमान नाही. जेव्हा बोलवलं तेव्हा ते हजर होतात. अशा चांगल्या चांगल्या लोकांना आमंत्रण दिलं. अहो रावळामध्ये 11 वाजता जेवायला या, 11 वाजता रावळात जेवायला या. लोकांनी ब्राह्मणांनी विचारावं, का हो 11 वाजता रावळामध्ये जेवायचा कार्यक्रम कशाच्या निमित्त आहे. देवाने नामदेवरायाला पुढं करावं. माझा नामाने यात्रा केली आणि त्या यात्रेचं मावद आहे. ज्यावेळेस यात्रेचं मावद आहे म्हटल्यानंतर ब्राह्मण जेवायला आले. एक रांगोळीने सजवलेलं ताट होतं. रांगोळीने सजवलेल्या ताटावर आता बसवायचं कोणाला, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडला. सगळ्या ब्राह्मणाला वाटलं आता या ताटावर देव जेवायला बसतील आणि देव जेवायला बसल्यानंतर सगळ्याची पंगत चालू होईल. षड्रस अन्ने महाराज त्या ठिकाणी रुक्मिणीने तयार केलेले होते, पांडुरंगाने वाढलेलं होतं आणि रांगोळीनं सजवलेल्या ताटावर भगवान परमात्म्याने नामदेवरायाला बसवलं. नामदेवरायाचे पाय धुतले आणि नामदेवरायाला बसवलं. नामदेवरायाला सांगितलं, नामदेवा या ताटाची मानकरी तुम्ही आहात, तुम्ही यांच्यासोबत जेवण करा. नामदेवरायाने त्यावेळेस जेवणासाठी नकार दिला. भगवान, जोपर्यंत माझा भगवान जेवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. देवाने सांगितलं, नाही मावत तुमचे, जोपर्यंत तुम्ही जेवणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. एक काम करा देवा, तुम्ही माझ्यासोबत ताटात जेवायला बसा. ज्यावेळेस नामदेवरायाच्या सोबत देव जेवायला बसले त्यावेळेस ब्राह्मण सगळेजण उठले की देव बाटला. नामदेव कोण्या समाजाचे होते? शिंपी समाजाचे. शिंपी समाजाच्या नामदेवासोबत जर देव जेवायला बसला तर याचा अर्थ देव बाटला. ब्राह्मण उठून चालले तरीसुद्धा देवाला संकोच वाटला नाही. नाम्या सवे जेवे नवे संकोचित, ज्ञानियांची भिंत अंगी उडी. नामदेवरायाच्या सोबत जेवत असताना जसा देवाला संकोच झाला नाही तसं भक्तांच्या घरी जेवत असताना देवाला संकोच होत नाही. महाराज म्हणतात, धावनिया मागे यशोदा भोजन, हिंडे रानो रान गाई पाट. तो का म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागे बेक मागे. धावनिया मागे यशोदा भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. विठोबार जय जय भब्बार घुमाये, गोपाल हे भब्बार घुमाये, गोपाल भब्बार आइए घुमाये ठो
देवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी पर्येशी केशवा विनंती माझी पर्येशी केशवा विनंती हे माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐशे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा से देई प्रेम काही कळा देवादिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनामय सिदे प्रेम काही कळा. काल्याचं कीर्तन असल्यामुळे देवाचं चरित्र सांगणं गरजेचं आहे, पण आपण देवाचं इत्तमभूत चरित्र श्रवण करणारीच लोक आहोत. भागवतातला एक प्रमाणभूत श्लोक म्हणायचा आणि सेवा समाप्त करायची आहे, कारण पुष्कळसा आपल्याला वेळ झालेला आहे. तुम्हालाही महाप्रसादाला त्या ठिकाणी सामोरे जायचं आहे. दुसरी गोष्ट, कोणालाही महाप्रसादासाठी रोखून धरू नये. पुष्कळशी वेळ आता संपन्न झालेली आहे आणि माझंही आरोग्य मला आज साथ देत नाही, आवाजच बाहेर निघून नाही राहिला. त्याच्यामुळे आज हे कीर्तन आपण इथं समाप्त करणार आहोत. या कीर्तन सोहळ्यासाठी तुमच्या गावकरी मंडळींनी जो खरंच सोहळा साजरा केला त्याच्याबद्दल शतशत ऋणी आहे. एका वारकऱ्याच्या सांगण्यानुसार तुम्ही एवढा सोहळा साजरा करू शकता, एवढे चांगले लोक फक्त तिवळीमध्येच आहेत. खरंच एवढे चांगले तिवळी. बरं, लोक कितीही चांगले असते तिवळीचे आणि तुमचं दैवत जर तुम्हाला साथ देणारं नसतं ना, तर तुम्ही काही करू शकले नाही. शपथ सांगा, तुम्ही वाळूसारखा माल होते. तुम्हाला कसा माल होतो? एखाद्या पूर्णाच्या नदीतून जेसीबीनं माल काढावा तसा शेतातून माल तुम्ही काढता. एकरी 12-12 लखन महाराज, अहो कितीही सोय घेतली तर एकरी 7-8 पोते सोयाबीन होते. या तिवडीतल्या लोकांनी फेकून दिलं तर एकरी 12 पोते यांना सोयाबीन होते. 6-6, 7-7 क्विंटल यांना तुरी होतात, यांना उडीद होतात. एवढी सगळी सुबत्ता जर कोण्या बापामुळं असेल तर त्या बापामुळं, त्या बापाचं नाव सीताराम बाबा आहे बरं. आणि म्हणून मी या समारंभातून एक विनंती करतो, सीताराम बाबाला विसरू नका. खरंच विनंती करतो. तुम्हाला माझं बोलणं लागल, मी जरा टोचून बोलणाराच माणूस आहे, परंतु लक्षात घ्या, सक्रातीला बाईनं नवऱ्याचंच नाव घेतलं पाहिजे. गावचा सरपंच लय चांगला दिसतो म्हणून सरपंच, तंटामुक्ती, पोलीस पाटील यायचं नाव नसतात घेत. तुमचा नवरा जर खरा कोण असेल ना, सांगू, सीताराम महाराज आहेत, दुसरं कोणीच नाही. आणि म्हणून सीताराम बाबाच्या उत्सवाकडे दुर्लक्ष करू नका. सीताराम बाबाच्या उत्सवाला पाठमोरे होऊ नका. तुमचा घरचा मालक, सक्का मालक दवाखान्यात भरती असेल मालेगावला, डबा घेऊन बोलवला, तिकडं जर नाही जाता आलं तर जाऊ नका. पण सीताराम बाबाच्या उत्सवाच्या दिवशी इकडं या, इकडं दुर्लक्ष करू नका. सगळे सूत्र कोणाच्या हातात असतात? ग्रामदेवतेच्या हातात असतात सगळे सूत्र. बाकीचे देव, विष्णुदेवांनी जरी विरोध केला विष्णुदेवाने, तरीसुद्धा विष्णुदेवाचं सुद्धा काही चालू शकत नाही. मुख्य दैवत हे ग्रामदैवत असते. आज मोदी साहेबांना जर इथं प्लॉट घ्यायचा असला तुमच्या गावामध्ये, तरीसुद्धा त्यांना ग्रामपंचायतची एनओसी घ्यावी लागते. तो पंतप्रधान आहे, पंतप्रधान असे, पण त्याला ग्रामपंचायतची एनओसी घ्यावी लागते. सगळे तसे या जगातल्या सगळ्या देवांना सीताराम बाबाच्या संमतीशिवाय ते कोणताच उपहार तुमचा स्वीकार करू शकत नाहीत. तुम्ही बाकीच्या देवासाठी सोन्याचा रोड तयार केला आणि सीताराम बाबाची जर स्वाक्षरी नसली तर ते देव ते उपहार सेवन करू शकत नाहीत. म्हणून सीताराम बाबाचा उत्सव तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि तो काल तुम्ही ताकदीनं दाखवला. जेवढे इथं माणसं नाहीत ना, तेवढे गल्ली बोळात होते, पण साधारण लोक नव्हते हो. गावातले जेवढे प्रतिष्ठित असतील ना, ते सगळे लोक होते प्रतिष्ठित. एकही असा गलित गात्र माणूस नव्हता. जेवढे प्रतिष्ठित लोक असतात की बाबा एखाद्या श्रीमंताच्या घरचं लग्न असलं तिथं कसे टळटळ गावातले प्रमुख लोक असतात, तसे उत्सवामध्ये सगळे लोकांना मला विनंती करत होते, महाराज का घाई करता तुम्ही उगाच. मी सागर महाराजांना सांगत होतो, गाडी चला पुढं, चला पुढं, चला. मला काही घाई नव्हती झाली, पण मला माहीत होतं स्वामीजी फार फकीर आहेत. स्वामीजीला राग आला ना तर स्वामीजी रथातून उठून निघून जातील. हे भारत महाराजांना आम्हाला माहिती आहे, स्वामीजी फार आवली आहेत. पण ते कसे बसले एवढ्या वेळ. आणि सकाळी फोन केला त्यांनी, सांगितलं गणेश काय गाव आहे म्हणत,
आणि किती उशीर केला, मला का सांगितलं नाही असं गाव तिवळी गाव असे. म्हणलं बाबा मी माझा स्वार्थी झालो, या गावाचा आनंद मी एकटाच लोटत बसलो आणि बाकीच्या लोकांना काही मी अजून आणलं नाही. अरे किती सुंदर गाव आहे आणि किती सुंदर लोक आहेत या गावात. एकदा एक काम कर म्हणून संदीप पाटील आमचे संतोषराव ही मंडळी भेटली. ती म्हणत बाबा हे 11,000 रुपये तुमच्याजवळ घ्या. म्हटलं असं करा ना, इथं घेतल्यापेक्षा आश्रमावर चला, 9-10 जणं आश्रमावर देऊन टाका, स्वतः स्वामीजीचं कार्य पहा. 80 वृद्धांची फार मोठी त्या ठिकाणी वृद्धाश्रम दाताळा या नगरीमध्ये संपन्न झालेलं आहे. स्वामीजींना लोक मुंबईला आश्रम देत, आश्रमाला जागा, परभणीला आश्रमाला जागा, कुठेही लोक काही द्यायला तयार आहेत. आणि त्या फकीर साधूचं कुठेच मन रमत नाही, पण तुमच्या गावात एवढं मन रमलं सांगू. हे बोरकर साहेब इथं बसलेले आहेत, आमचे हिम्मतराव आहेत इथं. महागावात किती वर्ष राहिले स्वामीजी, पण कोणाच्याच घरी आले नाहीत. अजूनही स्वामीजी कोणाच्या घरी गेले नाहीत. परंतु या गल्लीबोळानं आपण बोरकर साहेबाच्या घरी नेले. स्वामीजींनी जर असं मागं फिरून पाहिलं असतं ना तर एखादी बोळ ताडली असती त्यांना. तरीसुद्धा अशा छोट्याशा घरामध्ये आणि ज्या घरामध्ये गृहस्थ माणसं राहतात त्या घरात तर जातच नाहीत. पण तिवळीसाठी त्यांनी सगळे नियम शिथिल केले आणि असा महात्मा तुमच्या गावामध्ये येऊन तुम्ही त्यांची खूप सांगोपांग सेवा केली. तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. मला आत्तापर्यंत तुम्ही काही दिलं नाही, परंतु तुम्ही जे काल मला प्रेम दिलं आणि आमच्या साधू लोकांच्या शब्दावर एवढा लाखो रुपयांचा तुम्ही सोहळा केला. 2-2 JCBयांनी फुलांवर वर्षा केली फुलांची. आतापर्यंत माहीत होतं JCB मॅन म्हणजे जरांगे पाटीलच आहेत, पण त्या JCB जरांगेच्या JCB तुम्ही साधू लोकांवर आणल्या आणि म्हणून JCBच्या खोऱ्यानं तुमच्या गावात धनी हो. सीताराम बाबा, जरी काही तुमची नाराजी आमच्या लेकरावर असेल पण तुम्ही नाराज होऊ नका. आमच्या तिवळीतल्या लेकरांना फक्त सांगायचं काम आहे. तिवळीतले लेकरं सगळे तयार होतात. बौद्ध समाजाच्या माणसाने विलासराव आम्ही सगळेजण काल गेलो कोपऱ्यावर, डॉक्टर साहेबाच्या घराच्या अलीकडून बौद्धाचे घर आहेत. तिथं एवढं दारामध्ये किचड होतं, बेंदाड होतं. त्या बौद्ध समाजाच्या माणसाने विलासरावांना सांगितले एक काम करा, इथं दिंडी येणारे हे साफ करा. ज्यावेळेस आपण दिंडी घेऊन गेलो तर तिथं एक पोहे खायचा चमचभर सुद्धा किचड तिथं नव्हतं शिल्लक. बौद्ध समाजाचे माणसं मुस्लिम समाजाच्या माणसांना अंगण झाडून काढले, यापेक्षा एकोपा तो का असला पाहिजेत. मग सीताराम बाबा हे सगळी तुमची लेकरं आहेत, तुम्ही तुमच्या लेकरावर अशीच माया ठेवत जा. आमची लेकरं जर चुकले, तुम्हाला या लेकराला सांगायचं नसेल तर सागर महाराज आमच्यासारख्या वैष्णवाला तुम्ही सूचना करत जा आणि आम्ही या लेकरांना सूचना करत जाऊ. झालेली सेवा आपल्याला सगळ्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. काल्याच्या कीर्तनाचा एक प्रमाणभूत श्लोक आपल्याला साजरा करून ही सेवा समाप्त करायची. खरं तर हा सोहळा साजरा करण्यामागे फार मोठं योगदान आहे. हे आपण आपल्या परिसरातले आहोत, पण 1-2 दिवसाच्या सोहळ्यासाठी लखन महाराज येणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही. आज लखन महाराजांचं फार मोठा नावलौकिक आहे. दुसरी गोष्ट एक असं आहे, तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं प्रेम बसलं यात नवल नाही. ऐका बरं, ही एक विशेषता सागर महाराजाची बरं. सागर महाराज स्वतः मृदंगाचार्य असताना दुसरे मृदंगाचार्य इथं आणणं ही अंतःकरणाची व्यापकता लागते. लक्षात घ्या, अंतःकरण विशाल करावं लागत असतं, एवढी सोपी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट त्यानं त्याच्यासारखा मृदंगाचार्य जर आणला असता तर गोष्ट वेगळी होती, परंतु त्यांच्याही पेक्षा जास्त कलाप्रयुक्त असणारा मनुष्य इथं आणणं म्हणजे हातानं लोकायला दुसऱ्याचे घरं दाखवणं इतकं मोठं अंतःकरण कोणाचंही नाही. ते फक्त या सीताराम बाबाच्या लेकरालाच माहीत आहे. सीताराम बाबाचं लेकरूच हे काम करू शकतं की लखन महाराजांचं नाव लौकिक. लखन महाराजांना या गावातल्या लोकांनी महाराज माळा घातल्यावर पैशाच्या. एक दिवस लखन महाराजांचा थोडासा अपमान झाल्यासारखा वाटला गावकऱ्याला. लखन महाराज चालले तर कृष्ण जसा मथुरेला चालला होता तसे लोक, मोठी मोठी प्रतिष्ठेचे लोक लखन महाराजाच्या पाया पडले. महाराज, लखन महाराज, तुम्हाला आमच्या तिवळीनं कधीही बोलवलं तर तुम्ही टाळू नका. हे गाव तुमच्यावर प्रेम करणार. तुमच्यावरच नाही, एखादा साधूचे कपडे घालून जर आला नाही गावात कोणी, नुसता साधू नाही, त्याला गाता येऊ नाही हो, कीर्तन येऊ नाही हो, साधा जरी साधूचं कपडे घालून जरी आला तरी आमची तिवळी त्याला आकाशाच्या उंचीचं केल्याशिवाय राहत नाही. या गावानं एक छदाम रुपयासुद्धा कोण्याच साधूचा खाल्ला नाही, पण महाराष्ट्रात सगळ्याच साधूंना
या गावानं दिल्याशिवाय आलं नाही. हे गाव दातं गाव आहे म्हणून तुम्ही आलात. आणि आमच्या 1.5 प्रहराच्या सोहळ्याला लखन महाराजाच्या पुढं लोक रेकॉर्डिंग करायसाठी बसलेले असतात. कोणता बोल केव्हा वाजवतील काय अचूक त्यांच्याकडे फार मोठं भांडवल आहे. आणि असे महात्मे आपल्या गावात आले, सत्शील आहेत. माणसाचं प्रेम असेल त्यांच्यावर आहेत नवल नाही. आपल्या भागात जसे शांतीपुरी महाराज आहेत, काल जसे स्वामीजी आले होते, तसे एक हिंगोली भागामध्ये आत्मानंद गिरीजी महाराज नावाचे संत आहेत. तुम्ही जर पाहिला असेल आत्मानंद गिरीजी महाराज एवढे निरागस महात्मे आहेत. पुढच्या वर्षी आणू आपण सीताराम बाबाच्या पुण्यतिथीला, पुढच्या वर्षी आणू. त्या महात्म्याचं दर्शन घेतलं तुम्ही की तुम्हाला जीवनातला आनंद भेटेल. तुम्हाला एक कुंभमेळ्यातले सगळे साधू पाहिले, कुंभमेळ्यातले सूर्यकांता पाटील, कुंभमेळ्यातले सगळे साधू पाहून जेवढा आनंद होणार नाही तेवढा मी छातीवर हात ठेवून सांगतो, आत्मानंद गिरीजी बाबांना एकदा जरी पाहिलं ना तर तेवढा आनंद तुम्हाला एका टायमाला होईल. असा महात्मा. आणि लखन महाराजावर एवढं प्रेम त्यांचं आहे. परवाच त्यांच्या क्लासचं ओपनिंग झालं त्यांच्या हस्ते. अशी महात्मी महाराजांवर प्रेम करतात. महाराजसुद्धा आले. विशेषत्वाने आमचे भारतांनासुद्धा आले. भारत महाराजांचे मागे खूप व्याप आहे. फार मोठी लोक त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत. ते सुद्धा आले. एकटेच नाही आले तर असं म्हणतात की बापाला वाजवायचा अधिकार दुसरा कोणाचाही नाही. बापाला जर खरं वाजवू शकते कोण? बापाला फक्त पोरगंच वाजवू शकते. म्हणून त्यांनी पोरगंसुद्धा वाजवायला आणलं. पण त्याला जास्त मार खायची सवय. एकदा पोरगं काहीतरी लग्गी वाजवण्यात दंग झालं तर त्यानं पाय करून सांगितले की अरे पायानं लाथनं वाजव म्हणून. त्यानं सांगितलं की मला अशा लग्ग्यानं जमत नाही, मी तुला लग्गा लावतो, किसन काळ्याचा बोल वाजव. तर त्यानं पायानं खुणवलं ते की अरे लाथाळ चांगलं. मला जसं समजायचं की आंब्यावाला 12 तुझ्या नावानं केलं नाही, मग जसं तुम्हाला मारशील तसं मार. लक्ष्मीकांत महाराजसुद्धा आले. विशेषत्वाने विष्णुपंत महाराज आपल्या इथे येतात कितीतरी वर्षापासून. ते गायकच म्हणून नाहीत तर ते फार मोठे कीर्तनकारसुद्धा आहेत. म्हणून विष्णू महाराज खडसेसुद्धा आले. आणि आदरणीय शांतीपुरी बाबांच्या सोबत आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे संत गोपालेश्वर महाराजांचे शिष्य विकासदादा रोही ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्या साधू मंडळींच्या चरणी आणि विशेषत्वाने ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे गजर मुक्ताईचा, ते काय नुसते यूट्यूब चॅनलवालेच नाही, शूटिंग करणारेच नाही, ते सुद्धा अतिशय नामांकित अतिशय सुंदर मृदंगाचार्य आहेत. आणि त्यांनाही साधू संत समाज खूप आवडतो. आमच्या भागामध्ये साखरे महाराजांचे कृपापात्र शिष्य साखरे महाराजासारखं दिव्य ज्ञान संत भगवान बाबा आहेत. तुम्हाला असं वाटायला नको की भगवान बाबांनी म्हणजे गाथा लिहिला म्हणजे हे गौण गोष्ट आहे. पण भगवान बाबांचं जीवन आणि भगवान बाबाचं वैराग्य हे जवळून अनुभवलेलं गजानन महाराजांनी. तुम्ही एकदा या दर्शनाला, जसे या साधूंचंही दर्शन तुम्ही घेता, त्यांचा गाथा तुम्हाला नसेल स्वीकारायचा तर स्वीकारू नका. साधू काय असतो हे पायासाठी वरवणला जावं लागतं. गेल्या आत्ता परवाला मागे मी नवघरे पांगरीला तारीख घेतली होती यशोधन महाराज साखरेंची, किसन महाराज साखरे यांचे सुपुत्र. तर यशोधन महाराज साखरे नवघरे पांगरीला नाही आले, आधी कुठं गेले? भगवान महाराजांच्या दर्शनाला गेले वरवणला. म्हणजे जर डॉक्टर किसन महाराज साखरे यांचा पोरगा इथे येऊन जर भगवान महाराजांच्या दर्शनाला जात असेल तर भगवान महाराज केवढी मोठी संत आहेत यांचीसुद्धा आपण कल्पना करू शकता. त्यांनाही जाणणारे आमचे गजानन दादा आहेत. आणि हा आवाज सगळ्यांपर्यंत सुस्पष्ट ज्यांनी पोचवला, स्वामीजींना काय पाहिजेत, भारत महाराजांना काय पाहिजेत, लक्ष्मीकांत महाराजांना काय पाहिजेत, लखनदादाला काय पाहिजेत, या सगळ्यांचीच जाण करणारा एक आमच्यातला ऑपरेटर आमचं नारायण साऊंड सिस्टीम योगेश्वरीकर आहेत. महाराज ऋषीभाऊ अतिशय सुंदर. मी तर खरंच कौतुक केलं त्याचं. मोठे मोठे लोक साऊंड ऑपरेटर घाबरतात. एखाद्याने जर डोळे वाचून पालन स्वामीजीच्या कीर्तनात तर नक्कीच तोल सुटतो, परंतु स्वामीजीच्याही कीर्तनामध्ये चोखपणे ज्याने साऊंड सिस्टम, आणि एकदम महत्त्वाची गोष्ट आहे साऊंड सिस्टम आहेतही आपल्या भागात पण फार पैसे जास्त घेतात. अतिशय सुंदर. एवढंच म्हणता येईल त्याला, महंगेवाली धुलाई बजेट में समाई, महंगेवाली धुलाई बजेट में समाई. काम अतिशय सुंदर पण दाम अतिशय कमी. असे आमचे नारायणदादा, आमचा ऋषीदादा. या ऋषीदादा सीताराम बाबा
तुम्ही जसं महाराज लोकांना मोठं केलं तुमच्या दरबारात, तसं एक तुमचं श्रीफळ आता आमच्या ऋषी भाऊल जाणार आहे. आणि सीताराम बाबाच्या दरबारातलं एक नारळ कोण्या ना कोण्या रूपात वारकऱ्याच्या घरात गेलं की तो फार मोठा होतो. तसं आमचं हे श्रीफळ ऋषीदादाला मिळावं आणि या ऋषीदादाची साऊंड सिस्टीमसुद्धा महाराष्ट्रामध्ये नामांकन प्राप्त करो. आमचं गजर मुक्ताईचं हे चॅनलसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक संपादन करो, कीर्तिमान स्थापन करो, अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. भागवतातला प्रमाण श्लोक म्हणतो आणि सेवा समाप्त करतो. बिभ्रद वेणुम जठरपटयो शुंगवेत्रे चकक्षे वामे पानो मश्रुण कवलंतत् फला निंगुरिश तिष्ठन्मध्ये स्वप्री सुहृदय हास्य नर्म विश्वय स्वर्गीय लोके मिशिदी भुवजी यज्ञ भगवान के कुंडली तुकाराम पंढरीनाथ भगवान की भाविक राणे की जय. एक महत्त्वाची सूचना राहिली. कसे माणूस खाता खाता खदाड आणि बोलता बोलता लबाड. गेल्या वर्षी 18 सद्भाविकांनी माळी घातले होते. किती? हो, 18 सद्भाविकांनी. आता आजसुद्धा 11 सद्भाविकांनी नावं दाखल केलेले आहेत. ते 11 कोणकोणते हातवर करा. गेल्या वर्षीच्या इथं आले नाहीत का?